प्रतिनिधी अनीश शेख भिकन मलकापूरमध्ये अवैध सावकारीविरुद्ध समाजवादी पक्षाचा एल्गार. कठोर कारवाईची मागणी. मलकापूरमध्ये फोफावलेल्या अवैध सावकारीविरुद्ध समाजवादी पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या सावकारांकडून गरीब नागरिक, शेतकरी, मजूर, कामगार आणि छोट्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हे सावकार कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता अवाजवी व्याजाची मागणी करतात. तसेच कर्जदारांना मानसिक त्रास देऊन त्यांना धमकावले जात आहे. कोऱ्या धनादेशावर किंवा स्टॅम्प पेपरवर सही आणि अंगठे घेऊन ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू आहेत. या मानसिक छळामुळे ग्रामीण भागातील तरुण आणि महिलांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या गंभीर परिस्थितीकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. ज्या सावकारांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे अशा दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यावेळी आझाद पठाण यांनी सावकारीविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली. तसेच परवानाधारक सावकारांची कसून तपासणी करावी, पीडित नागरिकांसाठी विशेष तक्रार कक्ष स्थापन करावा आणि यापूर्वी झालेल्या आत्महत्यांच्या प्रकरणांची पुन्हा सखोल चौकशी, सिट्टी तपासणी करावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. यावेळी समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, नगरसेवक सय्यद नफीस, नगरसेवक शहजाद खान, नगरसेवक जमीर जमदार, मोहम्मद साजिद, अधिवक्ता इम्रान रशीद, शोएब लाला, सगीर खान, समाजसेवक सलीम एम्स, नदीम शेख, कौशिक बिल्डर, इतनजर हुसैन, महिला अध्यक्ष उमाताई राजा, कॅप्टन समीर मेमन, फारूक यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या प्रकरणावर आक्रमक भूमिका मांडत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.